नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूज मध्ये। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडत आहेत। खरं तर सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडी घडल्या। महाविकास आघाडीत काही ठिकाणी बिघाडी झाल्याचं चित्र होतं, तर महायुतीत सुद्धा तशा पद्धतीचे काही प्रकार घडले। सोलापूर जिल्ह्याचा जर प्रामुख्याने विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 11 विधानसभा मतदारसंघ येतात आणि 11 विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की कशा पद्धतीच्या लढती होऊ शकतात किंवा आतापर्यंत जे काही उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्या उमेदवारी अर्जाचा जर विचार केला तर त्या ठिकाणाहून कशा पद्धतीची लढत होऊ शकते याचा एक अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। खरं तर आपण अक्कलकोट पासून सुरुवात करणार आहोत। अक्कलकोटचा जर विचार केला तर अक्कलकोटला सध्याचे जे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी, त्यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसला जागा सुटलेली आहे आणि त्या ठिकाणाहून सिद्धराम म्हेत्रे निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत। त्यामुळे सचिन कल्याण शेट्टी विरोधात सिद्धराम म्हेत्रे अशा पद्धतीची जी काही लढत आहे ती अक्कलकोटमध्ये होईल अशा पद्धतीचं चित्र आहे। दुसरा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सध्याचे जे आमदार आहेत ते सुभाष देशमुख आहेत आणि सुभाष देशमुख गेल्या 2 टर्म पासून त्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात। खरं तर भाजपचा एक महत्वाचा चेहरा आहे सुभाष देशमुख, त्यांना सहकार मंत्रीपद सुद्धा राज्याचं देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या विरोधात मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे। कारण त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती आणि काँग्रेसकडून सुद्धा दिलीप माने यांना त्या ठिकाणची जागा जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे। त्यामुळे सुभाष देशमुख यांच्या समोर दुहेरी आव्हान असणार आहे। अमर पाटील आहेत, दिलीप माने आहेत, त्यामुळे सोलापूर दक्षिणची जी काय लढत आहे ती सध्या तरी तिहेरी होईल अशा पद्धतीचं चित्र आहे। तिसरी जागा जर आपण बघायचा विचार केला तर सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघाचं नेतृत्व जे आहे ते विजय कुमार देशमुख हे करतायत। गेल्या 5 टर्म पासून ते तिथे आमदार आहेत। आता या वेळेला सुद्धा विजय कुमार देशमुख यांच्यावरच भाजपने जो आहे तो विश्वास दिलेला आहे आणि त्यांच्या विरोधात जी काही जागा आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेलेली आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महेश कोटे तिथे उमेदवार असतील। नंतरचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ, सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व या आतापर्यंत प्रणिती शिंदे या करत होत्या। मात्र लोकसभेला प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या नंतर या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व कोण करणार अशा पद्धतीच्या चर्चा समोर येत होत्या। बरेच जण इच्छुक होते, खरं तर आडम मास्तर तिथून प्रामुख्याने इच्छुक होते। मात्र चेतन नरोटे जे आहेत काँग्रेसचे सोलापूरचे शहराध्यक्ष, त्यांना ही जागा सुटलेली आहे। काँग्रेसकडून चेतन नरोटे लढतायत तर भाजपकडून हिंदुत्वाचा जो काही चेहरा आहे देवेंद्र कोठे यांना ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र हित सुद्धा महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्यानं बंडखोरी झाल्याचं चित्र आहे, कारण त्या ठिकाणाहून प्रणिती शिंदे यांना मदत केलेले नरसय्या आडम मास्तर जे आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मध्यचा जर विचार केला तर मुस्लिम मतदार जास्त आहे, त्यामुळे फारुख शाब्दी यांनी सुद्धा त्या ठिकाणाहून आपला जो काही उमेदवारी आहे ती दाखल केलेली आहे। त्यामुळे सोलापूर शहर मध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथं चौरंगी लढत होईल अशा पद्धतीचं चित्र आहे। खरं तर पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघ। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे स्टँडिंगचे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला उमेदवार दिलेला आहे। उद्योजक राजू खरे यांना अगदी आज शेवटच्या दिवशी त्यांना पक्षाचा अधिकृत जो काही एबी फॉर्म आहे तो देण्यात आला होता। खरं तर 2 दिवसापूर्वी माजी आमदार रमेश कदम यांच्या मुलीला ती उमेदवारी देण्यात आलेली होती, मात्र ऐनवेळी ती उमेदवारी बदलली आली आहे आणि आता यशवंत माने यांच्या विरोधात राजू खरे अशा पद्धतीची तिथली लढत होईल अशा पद्धतीचं चित्र आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघ। बार्शी मधले जे काय आमदार आहेत सध्या अपक्ष राजेंद्र राऊत हे शिवसेना शिंदे गटाकडून यावेळेस उमेदवार असणार आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून दिलीप सोपल हे पारंपरिकच विरोधक आहेत। मात्र 2 ज्या शिवसेना आहेत त्या एकमेकांसमोर असणार आहेत बार्शीमध्ये। माढा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर अगदी शेवटपर्यंत माढ्याचा तिढा सुटत नव्हता।
मात्र महायुतीचा उमेदवारही ठरला नव्हता आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असेल हेही चित्र स्पष्ट होत नव्हतं. मात्र शरद पवार गटाची काय उमेदवारी आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी काय उमेदवारी आहे माढेच्या नगराध्यक्ष असणाऱ्या मिनलताई साठे यांना देण्यात आलेली आहे. आणि तिथले जे काही प्रॉपर विद्यमान आमदार होते बबनदादा शिंदे ते महायुतीमध्ये होते, मात्र महायुतीमध्ये लढायला त्यांनी नकार दिलेला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. बबनदादांनी पण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि रणजित शिंदेनी पण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. चर्चा रणजित शिंदे हेच उमेदवार असतील अशा पद्धतीचे आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज काढून घेण्या दिवशी कळेल की माढ्याच्या मैदानात स्वतः बबनदादा उतरतात की रणजित शिंदे उतरतात. सांगोल्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत शहाजी बापू पाटील आणि त्यांच्या विरोधात शेकाप चे बाबासाहेब देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि इंटरेस्टिंग लढत तिथं याच्यासाठी झालेली आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुद्धा तिथं आपला उमेदवार दिलेला आहे दीपक आबा साळुंके पाटील यांच्या रूपाने. त्यामुळं तिथली सुद्धा जी काय लढत आहे ती तिहेरी होईल अशा पद्धतीचं चित्र आहे. माळशिरसमध्ये सुद्धा महायुतीचा उमेदवार शेवटपर्यंत ठरत नव्हता. उत्तमराव जानकरांची उमेदवारी लोकसभेच्या वेळेस जाहीर केली होती. उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार असतील तर राम सातपुते यांची उमेदवारी काल जाहीर झाली आणि राम सातपुते यांनी आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज जो आहे दाखल केलेला आहे. त्यामुळे उत्तमराव जानकर यांच्या विरोधात राम सातपुते अशा पद्धतीची इथली लढत होईल. करमाळा नारायण आबा पाटील यांची उमेदवारी उत्तमराव जानकरच्या प्रमाणेच लोकसभेच्या वेळेस जाहीर करण्यात आली होती आणि त्यांच्या विरोधात संजय मामा शिंदे अपक्ष निवडणूक लढवतात. गेल्या वेळची निवडणूक सुद्धा त्यांनी अपक्षच लढवली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने दिग्विजय बागल यांना इथली उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं इथली सुद्धा जी काही निवडणूक आहे ती तिहेरी होईल अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि शेवटचा जो 11वा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे स्टँडिंगचे आमदार भाजपचे आहेत, समाधान आवतळे नेतृत्व करतात आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेली आहे. मात्र आज शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुद्धा अनिल सावंत यांना मैदानात उतरवलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी पंढरपूर मंगळवेढ्याची जी काय लढत आहे ती तिहेरी होती की काय अशा पद्धतीचं चित्र आहे. मात्र ज्या काय सोलापूर जिल्ह्यातील 1-2-3 ठिकाणी अशा पद्धतीचे महाविकास आघाडीतले जे काय बिघाडी झाल्याचं चित्र आहे ते वरिष्ठ पातळीवरून जर मिटल्या तर ते दुहेरी लढत होऊ शकते. मात्र जर का या लढतीमध्ये किंवा यामध्ये जर काय नाही चेंज झाला तर मात्र पंढरपूर मंगळवेढ्याची जी काय विधानसभा आहे ती तिहेरी होईल अशा पद्धतीचं चित्र आहे. त्यामुळं एकूण सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या काय 11 विधानसभा मतदारसंघातल्या ज्या काय प्रमुख लढती होणार आहे त्या आपण बघितल्या अशा पद्धती होऊ शकतात. मात्र 4 तारखेला उमेदवारी अर्ज जे आहे ते माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे आणि त्या दिवशी नक्की काय चित्र होते याच्यावरच प्रामुख्याने कशा पद्धतीच्या पुढे लढती होणार आहेत याचं चित्र स्पष्ट होणार आहे.